माफ करा विसरलं तरी. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शहात्म शिवशैषा मुद्रा भद्राय राज्य. या राजमुद्रेला सर्वप्रथम मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा, राजनीती युद्धनीती जननी काबा यांसारख्या शास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, तर दुसरीकडे संसारच्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तर दुश्मनाच्या काळजातील पावित्र्याचं स्थान निर्माण करणारे किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा. काय परिस्थिती शिवजन्मापूर्वी पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर खायचा नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरा लुटली जात होती. आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हते. लुटलं जाईल या भीतीनं पोटची पोर तर सोडात, पण धान्याच्या बियाला आणि गवताच्या काड्यानं सुद्धा उभायची भीती वाटत होती. घोड्यांच्या तापांचा आवाज ऐका त्यांचा पळत चुकायची. अशा हलाखीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी 800 वर्षांमध्ये कोणालाही वाटलं नाही की आरमाराची स्थापना करावी, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 28व्या वर्षी आरमाराची स्थापना केली. मी आजही गुगलवरती लावून टाका, द फादर ऑफ इंडियन नेव्ही. फक्त एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. हा इतिहास आहे आमचा. लोक म्हणतात की राजस्थानचे गडही तशीच आहे, उत्तरेकडील मातीही तशीच आहे, उत्तरेकडील माती तशीच आहे, तो दिल्लीचा लाल किल्ला तसाच आहे, तो आग्र्याचा ताजमहल तसाच आहे. होय, सगळं मान्य आहे, त्यांचं सगळं तसं आहे, आणि आमचं सगळं ढासळ आहे हेही मान्य आहे. पण त्यांचं तसं काय आहे आणि आमचं असं काय, याचं कारण असं आहे कारण जेव्हा त्यांच्यावरती हल्ले झाले तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या, परंतु जेव्हा आमच्यावरती हल्ले झाले तेव्हा त्यांनी वाना नाही वाकवल्या आणि छात्या फाटवल्या. मुलांच्या गडकिल्ल्यांची अवस्था आहे. मित्रांनो, चांदूरजवळ नावाचा एक किल्ला होता. त्या किल्ल्याची सुभेदारी दिलेली एकदारामजी यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याच्या किल्ल्याची रामजी यांना सुभेदारी दिलेली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला काही कारणास्तव युद्धामध्ये. मग त्यांनी त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्या म्हाताऱ्यापुढे त्यांनी हाताची आपले पैशाने भरलेली सोन्याची थैल्याची पुडी केली होणाची. तर ते म्हणजे राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, और बिकने वाले कभी बिकते नहीं छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर शिवकाळ म्हणजे होता तरी काय. शिवकाळ म्हणजे जगण्याची नव्हे तर मरण्याची स्पर्धा होते. शिवकाळ म्हणजे जगण्याची नव्हे तर मरण्याची स्पर्धा होते. तिथं युद्धाला जायचं असेल तिथं एखादी ताक करून पाहिजे म्हणायचा, महाराज मी जाणार, महाराज मी जाणार, मी लढणार, मी मरणार. तसं तानाची ताक करून पाहिजे म्हणायचा, यासाठी मी किती वेळ झाले वेळ लावून बसले, मला जाऊ दे, मी लढणार, मी मरणार. स्वतःच्या हिमतीवर तो म्हणायचा मी लढणार, मी लढणार. तसाच बाजी उभा आहे का म्हणायचा, यासाठी कळते का तुला, कवापासून मी थांबलोय, मी जाणार, मी लढणार, मी मरणार. स्वतःच्या पाठीवरचा पहिला असा काळ आहे तिथं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा होते. त्याला शिवकाळ म्हणतात असे मला वाटतं. बोलायला गेलं तर खूप विषय आहेत, पण आता वेळ कधी पाठ ठेवून मी थांबतो. जय हिंद, जय शिवराय.